सो हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक. आज आपण कंटिन्यू करत आहोत आपलं जे लेक्चर होतं. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स आणि प्रॉब्लेमॅटिक सॉइल्समध्ये कोणकोणत्या सॉइल्स बघितले आपण लास्ट लेक्चरमध्ये. तर पहिली आपण बघितली होती ॲसिडिक सॉइल, राईट. ॲसिडिक सॉइल आपण त्या ठिकाणी बघितली. त्यानंतर सेकंड आपण त्या ठिकाणी बघितली होती ॲसिड सल्फेट सॉइल्स, राईट. ॲसिड सल्फेट सॉइल्स. आता ॲसिड सल्फेट जे सॉइल्स आहेत यालाच एक अजून दुसरं नाव आहे, त्याला म्हणतात कॅट सॉइल्स. काय म्हणतात? कॅट सॉइल्स किंवा कॅट क्ले पण म्हणतात. आता याला कॅट सॉइल्स का म्हणतात? कॅट म्हणजे मांजर, बरोबर आहे. तर असं याला का म्हटलं जातं? कारण ॲसिड सल्फेट सॉइल्स ज्या आहेत ह्या मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ह्या खूप जास्त ॲसिडिक असतात. याचा पी एच 3.5, 4, 3 असा याचा एकंदरीत पी एच असतो. खूप जास्त हायली ॲसिडिक ह्या सॉइल्स असतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारे याच्यामधनं फ्युम्स निघताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. आणि त्याचा जो काही एक वास जर का तुम्ही बघितला, खूप जास्त तीव्र त्याचा वास असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे खूप जास्त फाऊल स्मेल त्या ठिकाणी या मातीचा येत असतो. त्यासोबतच दिसायला ही साधारणपणे पिवळ्या रंगाची ही जी आहे डार्क येल्लो कलरची एकंदरीत ही सॉईल आपल्याला दिसून येते. आणि याचा मग मांजरीशी काय संबंध आहे? असं म्हणण्यात येतं की मांजरीचं एक प्रकारे शी ज्या प्रकारे असते, ठीक आहे, खूप जास्त फाऊल स्मेल असतो, पिवळ्या रंगाची असते, त्या प्रकारे या ॲसिड सल्फेट सॉइल्स दिसतात, म्हणून याला कॅट सॉइल्स असं देखील म्हणतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने की विच ऑफ द फॉलोइंग सॉइल्स इज कॉल्ड ॲज कॅट सॉइल. तर ॲसिड सल्फेट सॉइललाच काय म्हणतात? कॅट सॉइल असं म्हणतात. ते नोट करून घ्या. ओके. देन याच्यानंतर आपण तिसरा एक सॉइल टाईप बघितला होता, तो होता सलाईन सॉइल्स. काय बघितले होते आपण? सलाईन सॉइल. आता सलाईन सॉइल म्हणजे कोणती सॉइल होती बरं? की जिचा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जर का आपण टेस्ट केली तर ती होती अबव 4, बरोबर आहे. 4 डेसिसायमन्स पर मीटरपेक्षा याची काय होती? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी होती ती जास्त असते. यालाच आपण काय म्हणतो? व्हाईट अल्कली सॉइल्स पण म्हणतो आपण याला. काय म्हणतो? व्हाईट अल्कली सॉइल पण म्हणतो. व्हाईट अल्कली सॉइल का म्हणतात? कारण की याचा जो काही टॉप लेअर असतो, सरफेसचा जो काही टॉप लेअर आहे सॉइलचा, तर त्याच्यावरती एक प्रकारे जे काही सॉल्टचं ॲक्युमुलेशन झालेलं आपल्याला दिसतं. पूर्ण सॉइलचा टॉप लेअर कसा पांढरा पट्टा त्याच्यावरती आपल्याला दिसून येतो, राईट. आणि हे मोस्टली आपल्याला गुजरात, राजस्थान या भागामध्ये आपल्याला जास्त करून ही माती दिसून येते. त्यानंतर सलाईन सॉइल नंतर आपण याच्यामध्ये अजून एक ट्रान्झिशन झोनवाली सॉइल बघितली होती, ती आहे सलाईन अल्कली सॉइल, बरोबर आहे. सलाईन अल्कली सॉइल बघितली होती की जिचं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे ती 4 डेसिसायमन्स पर मीटरपेक्षा जास्तच आहे. ठीक आहे. ईसी किती होती? 4 डेसिसायमन्स पर मीटरपेक्षा याची ईसी जास्त होती. पण त्यासोबतच याचा जो काही सॉइल पीएच होता हा अराउंड 8.5 आपल्याला दिसून येतोय. काही 8.5च्या पुढे किंवा काहीसं मागे पण असू शकतं. ठीक आहे. तर असं एकंदरीत याचा आपल्याला सलाईन अल्कली सॉइलचा आपल्याला पीएच आणि ईसी दिसून आलेला होता. आता आपण या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत याच्यामधला पुढचा प्रकार तो आहे दॅट इज अल्कली सॉइल. कोणता आहे? दॅट इज अल्कली सॉइल. ठीक आहे. अल्कली सॉइल. सो आता अल्कली सॉइल म्हणजे काय? तर अल्कली सॉइल और सोडिक सॉइल इज डिफाइंड ॲज सॉइल हॅव्हिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे ती किती असणार आहे? लेस दॅन 4 डेसिसायमन्स पर मीटर. ओके. लेस दॅन 4 डेसिसायमन्स पर मीटर का आहे? कारण की इथे सॅलिनिटी नाही आहे कुठल्याही प्रकारे. ठीक आहे. सलाईन इथं प्रॉब्लेम नाही आहे. जसं सलाईन सॉइल्समध्ये जो होता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 4 पेक्षा जास्त असते. ठीक आहे. तर तसं इथे नाही आहे. इथे 4 डेसिसायमन्स पर मीटरपेक्षा ईसी काय आहे? इट इज लेस दॅन 4 डेसिसायमन्स पर मीटर. ओके. इन अल्कली सॉइल. पण इथला जो काही सॉइल पीएच आहे, काय आहे? सॉइलचा जो काही पीएच आपल्याला इथे दिसून येतो हा किती आहे? इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 8.5. 8.5 पेक्षा याचा जो काही सॉइल पीएच आहे हा जास्त आपल्याला दिसून येतो. त्यासोबतच एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज इट विल बी ग्रेटर दॅन 15. काय आहे? ESP जो आहे याचा एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज इट विल बी ग्रेटर दॅन 15%, राईट. आणि याचा पीएच बघा किती दिलं इथं? 8.5 ते 10च्या दरम्यान याचा पीएच आपल्याला दिसून येतो. आता अल्कली सॉइल जे आहेत याला ब्लॅक सॉइल्स पण म्हणतात. काय म्हणतात? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लॅक अल्कली सॉइल किंवा ब्लॅक सॉइल पण याला आपण म्हणतो. कारण मोस्टली ब्लॅक सॉइल जे असतात त्या अल्कलीन इन स्लाइट नेचर आपल्याला दिसून येतात. आणि रशियन टर्म्समध्ये जर का आपण याला म्हणलं तर याला सोलोनेट्स म्हणतात. काय म्हणतात? सोलोनेट्स. ओके. रशियन टर्म आहे ही. ठीक आहे. तर हे पण नोट करून ठेवा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस सॉइल इज कॉल्ड ॲज
सोलोथ और डिग्रेडेड अल्कली और सोडिक सॉईल असे वेगवेगळ्याचे नाव आहेत. तर हे सगळे नेम्स जे आहेत हे प्रॉपरली नोट करून ठेवा, कारण की हे एक्झामला अल्टरनेटली कधी ना कधी तुम्हाला विचारल्या जातात. ठीक आहे, त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. सोडिक सॉईल म्हणजेच अल्कलीन सॉईल. सलाईन सॉईल जी असते ती कोणती असते, जिचं EC जो असेल तो 4पेक्षा जास्त आहे. इथे अल्कली सॉईलचा EC जो आहे तो 4पेक्षा कमी आहे. बरोबर आहे. देन आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्कली सॉईल काय आहेत, याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बेसिकली आपण बघायचं गेलं तर इथला जो की सोडियम आहे, ओके, या सॉईलमधला जो की सोडियम आहे इन द एक्सचेंजेबल फॉर्ममध्ये तो आपल्याला प्रेझेंट दिसतो. मोठ्या प्रमाणावरती हा अवेलेबल असतो. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जर आपण इथं बघितली <4 आहे. ओके, एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज <15, pH <8.5. हे तर मेजर याचे कॅरेक्टर झाले. सच सॉइल्स आर नॉट गुड इन फिजिकल कंडिशन. हे खूप महत्त्वाचं आहे. बघा काय आहे की ही जे सॉईल आहे याच्यामध्ये सोडियम आयनचा जे कंटेंट आहे हे कसं आहे, जास्त आहे. आणि सोडियम आयनचं कंटेंट याच्यामध्ये जास्त असल्यामुळे काय होतं की या सोडियममुळे साधारणपणे डिफ्लोक्युलेशनचं काम त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसतं. काय होतं, डिफ्लोक्युलेशन. ओके, फ्लोक्युलेशन म्हणजे काय की त्या ठिकाणी हे जे सॉईल पार्टिकल्स असे पडलेले आहेत, ठीक आहे, हे काय सॉईल पार्टिकल्स पडलेले आहेत. हे सॉईल पार्टिकल्स काय करतात, एकत्रित करण्याच्या कामाला आपण म्हणतो. म्हणजे जर का आता हे सगळे एकत्रित असे सॉईल पार्टिकल्स गोळा झाले तर एक प्रकारे काय होईल, एक क्लॉड तयार होईल, राईट, ढेकूळ तयार होईल. आणि याला म्हणतात फ्लोक्युलेशन. काय म्हणतात याला, फ्लोक्युलेशन. ओके, हे कशामुळे होतं, जर का याच्यामध्ये कॅल्शियमचे आयन असेल, मॅग्नेशियमचे आयन्स याच्यामध्ये एक्सचेंजेबल कटायन्स जे ते प्रेझेंट असतील तर. पण जर का सोडियमचं जर का Na म्हणजे काय, सोडियमचं जर का आयन आपल्याला जास्त प्रमाणामध्ये इथे वाढलेला दिसला तर इथे काय होतं, डिफ्लोक्युलेशन होतं. डिफ्लोक्युलेशन म्हणजे हा जो ढेकूळ तयार झालेला आहे इथे जर का सोडियमचं प्रमाण खूप वाढलं तर हा ठिसूळ पडतो आणि याचं डस्ट अशी वेगळी बाहेर आपल्याला पडताना दिसते. म्हणजे जे की सॉईल पार्टिकल्स आहेत ते कुठल्याही प्रकारे जुळत नाही, तर ते तुटल्यासारखे राहतात, राईट, ते चिपकत नाहीत. त्याच्यामुळे आता बघा, जर का सॉईल पार्टिकल्स एक दुसऱ्याशी चिपकून नाही राहिले, जर याचं क्लॉड फॉर्मेशन नाही झालं, जर याचं त्या ठिकाणी पेड फॉर्मेशन जर नाही झालं तर नॅचरली जी की सॉईलची बल्क डेन्सिटी आहे, काय आहे, सॉईलची बल्क डेन्सिटी आहे, ही काय होणार आहे, ही ऑफकोर्स वाढणार आहे. सॉईलची पोरोसिटी कमी होऊन जाईल. बरोबर आहे, पोरोसिटी सॉईलची कमी होऊन जाईल, कारण की ढेकूळच नसणार आहे. तो काय होणार, पूर्णपणे फुटलेला असेल. पूर्णपणे सॉईल पार्टिकल्स काय होतील, कॉम्पॅक्शन मोठ्या प्रमाणावरती क्रिएट होऊन जाईल. ओके, त्यामुळे अल्कली सॉईल्समध्ये काय होतं, कॉम्पॅक्शनचं जे प्रमाण आहे हे खूप जास्त आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये सॉईलचं स्ट्रक्चर जे आहे, काय आहे, सॉईलचं स्ट्रक्चर जे आहे ते पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि सॉईल स्ट्रक्चर डिस्ट्रॉईड असल्यामुळे काय होतं, तर ह्या सॉईलमध्ये जे की प्लांटची रूट ग्रोथ आहे ती हॅम्पर होताना आपल्याला दिसून येते. त्याच्यावर काय होतं, निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला होताना दिसतो. रूट्स प्रॉपरली डेव्हलप होत नाहीत. हे एकंदरीत आपल्याला सोडिक किंवा अल्कली सॉईल्समध्ये दिसून येतं. ठीक आहे, तेच इथं दिलं आहे बघा. द सरफेस ऑफ दिस सॉइल्स आर समटाइम्स ब्लॅक ड्यू टू द डिस्पर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर अँड ह्युमस. दिस सच सॉइल्स इफ प्लोड when wet they turn into slick furrow slice referred to as slick spots. ओके, तर काय होतं, एक प्रकारे स्लिक स्पॉट सारखं त्या ठिकाणी याचं म्हणजे जे की सॉईल स्ट्रक्चर आहे त्याचं प्रॉपर नाही आहे. अनहेल्दी सॉईल स्ट्रक्चर याच्यामध्ये या अल्कली सोडिक सॉईलमध्ये डेव्हलप होताना आपल्याला दिसून येतो. आता एवढा जर का याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम आहे तर मग आता याचं रिक्लेमेशन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर सोडिक सॉईलचं आपण रिक्लेमेशन कसं करणार, रिक्लेमेशन म्हणजे याला ठीक कसं करणार. बरोबर आहे, याचे pH किती असतो सोडिक सॉईलचा, 8.5 पेक्षा जास्त, 8.5, 9, 10, बरोबर आहे, किती असू शकतो पुढे, ठीक आहे, 14 पर्यंत. तर आपल्याला कुठे जायचं आहे, याचा pH 7.5च्या रेंजमध्ये न्यायचा आहे. तर आता हा वाढलेला जो pH आहे, इथला जो काही pH आहे हा आपल्याला कमी कसा करता येईल सॉईलचा, तर नॅचरली याच्यामध्ये आपल्याला ॲसिड रेसिड्यू रिलीज करणारे सबस्टन्सेस ॲड करावे लागतील. बरोबर आहे की याच्यामध्ये काय करावं लागेल, ह्या सॉईलमध्ये ॲसिडिक रेसिड्यू रिलीज करणारे सबस्टन्स जर का आपण ॲड केले, ठीक आहे, ॲसिडिक रेसिड्यू होणारे जर का सबस्टन्स याच्यात आपण ॲड केले तर नॅचरली काय होईल, pH जो आहे तो कमी होईल आणि थोडा 7.5च्या रेंजमध्ये जर का आला तर तो आपण आयडियल सॉईल pH आपण मानू शकतो की जिथे आपण मल्टिपल वेगवेगळ्या प्रकारचे आपण क्रॉप्स लावू शकू. ठीक आहे, तर बघा, बेसिकली रिक्लेमेशन और इम्प्रूव्हमेंट ऑफ द सोडिक सॉइल्स रिक्वायर रिमूव्हल ऑर द पार्ट ऑफ मोस्ट ऑफ द एक्सचेंजेबल सोडियम. आता जो की एक्सचेंजेबल सोडियम आहे, ओके,
Na+ जो आयन आहे याला रिमूव्ह करायचं आहे आपल्याला याच्यामधनं, राईट. त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं आहे विथ मोर फेवरेबल कॅल्शियम आयन्स इन द रूट झोन. इथं कॅल्शियम आयन्स आपल्याला काय करायचं आहे, थोडे ॲडअप करायचे. सो केमिकल मेथड कसं केलं जाईल केमिकल मेथडने, 3 मेजर याच्यामध्ये कॅटेगरीज दिल्या आहेत बघा, की वॉटर सॉल्युबल कॅल्शियम सॉल्ट जे असतात, ठीक आहे, केमिकल अमेंडमेंट जे आहेत फॉर सोडिक सॉइल रिक्लेमेशन कॅन बी ब्रॉडली ग्रुप्ड ॲज इंटू 3 कॅटेगरी. पहिले बघा काय की कॅल्शियमचे जे सॉल्ट्स आहेत वॉटर सॉल्युबल कॅल्शियम सॉल्ट्स, जसं की जिप्सम. ओके, जिप्समचा काय फॉर्म्युला CaSO4.2H2O, बरोबर आहे. हे झालं जिप्सम. तर जिप्सम असेल किंवा कॅल्शियम क्लोराईड असेल, कॅल्शियम क्लोराईड म्हणजे काय CaCl2, ठीक आहे. हे जर का आपण ॲड केलं, हे काय करतात, हे ॲसिडिक रेसिड्यू रिलीज करतात. त्याच्यामुळे याचं जे pH आहे हे आपण लोअर करण्यासाठी आपल्याला मदत मिळेल, ठीक आहे. हे बघा आपण इथं लिहिलं ना ॲसिडिक रेसिड्यू सबस्टन्स, तर ते हे आहेत जिप्सम, कॅल्शियम क्लोराईड. हे जर आपण ॲड केले तर नॅचरली काय होईल की त्या ठिकाणी जी काही आपली सॉईल आहे तिचं pH आपल्याला रिड्यूस करायला काम येईल. आता ॲसिड और ॲसिड फॉर्मिंग जे काही सबस्टन्सेस आहेत, जसं की कोणकोणते बघा, पायराईट, ठीक आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे, आयर्न सल्फेट आहे, अल्युमिनियम सल्फेट आहे, लाईम सल्फर आहे, सल्फर आहे. तर हे जे काही ॲसिड फॉर्मिंग सबस्टन्सेस आहेत हे देखील आपण ॲड केले याच्यासोबत, तरीसुद्धा सॉईलचा pH आपण रिड्यूस करण्यासाठी आपल्याला मदत मिळते. देन कॅल्शियम सॉल्ट्स ऑफ लो सॉल्युबिलिटी, जसं की ग्राउंड लाईमस्टोन आहे, ठीक आहे, चुना जो असतो लाईमस्टोन त्याचा आपण वापर करू शकतो, विच इज बाय प्रोडक्ट लाईम ऑफ द शुगर फॅक्टरी. त्याचा वापर आपण करायचा आहे फॉर रिड्युसिंग दी सॉईल pH. बघा आता जिप्समबद्दल इथे यांनी डिटेलिंग दिली की CaSO4.2H2 हा काय याचा केमिकल फॉर्म्युला आहे. हे काय आहे बेसिकली, इट इज अ व्हाईट मिनरल दॅट अकर्स एक्सटेन्सिव्हली इन नॅचरल डिपॉझिट्स. तर नॅचरल डिपॉझिट्स याचे आपल्याला मिनरलचे मिळतात जिप्समचे. इट मस्ट बी ग्राउंडेड बिफोर इट इज अप्लाइड टू द सॉईल, म्हणजे याचं एक प्रकारे काय केलं जाते, पावडर फॉर्ममध्ये केलं जातं, ठीक आहे. जिप्समचे आपल्याला दगडं मिळतात, ओके, मिनरल फॉर्ममध्ये, त्याला पावडर्ड फॉर्ममध्ये आपण तयार करतो आणि ती पावडर्ड जे असेल जिप्समची ती काय केल्या जाते, पूर्ण सॉईलवरती स्प्रेड केल्या जाते. जिप्सम इज सॉल्युबल इन वॉटर टू द एक्सटेंट ऑफ 1/4 of 1% and therefore it is a direct source of soluble calcium. तर कॅल्शियमचा सॉल्युबल सोर्स ऑफ कॅल्शियम त्या ठिकाणी हा जिप्सम ॲक्ट करतो. तर इथे बघा याचं काय रिॲक्शन त्या ठिकाणी खाली दिली आहे की सोडियम, ओके, सोडियम कार्बोनेट जो आहे, म्हणजे बेसिकली आपल्या जे की सॉईल आहे, कोणती सॉईल आहे आपली, सोडिक सॉईल, अल्कलीन सॉईल जी आपली आहे. तर याच्यामध्ये काय आहे, सोडिक म्हणजे काय, सोडियम जास्त असतो, राईट, म्हणून याला सोडिक असं म्हणलं आहे, ठीक आहे. सो Na2CO3 सोडियम कार्बोनेट आहे सोडिक सॉईलमध्ये, प्लस CaSO4, ओके. CaSO4 म्हणजे काय झालं, जिप्सम, बरोबर आहे. आपण जिप्सम त्या ठिकाणी ॲड केलं तर याचं रिॲक्शन त्या ठिकाणी पुढे येऊन काय होते, तर कॅल्शियम सल्फेट त्या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसतो, ठीक आहे. त्यानंतर दिस इज सोडियम सल्फेट, ओके. एक मिनटं काहीतरी चुकलं इथे, कॅल्शियम कार्बोनेट आहे हे CO3, ठीक आहे. हां, कॅल्शियम कार्बोनेट याचा तयार होतो. या सोडियमचा हा जो CO3 आहे हा तुटतो, हा या कॅल्शियमला मिळतो, SO4 इकडून ब्रेकडाऊन होऊन या सोडियमला मिळतो, ठीक आहे. आणि हा सोडियम सल्फेट जो आहे तर हा काय, हा लिचेबल असतो, हा जमिनीमध्ये काय होतो, लीच डाऊन होतो, वॉश ऑफ होऊन जातो. आणि अशा पद्धतीने आपण जे आहे जे की सॉईलचा pH आहे, सॉईलचा pH जो आहे हा आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी लोअर करू शकतो, ठीक आहे. 7 to 7.5च्या रेंजमध्ये आपण आणू शकतो युझिंग द जिप्सम. देन सेकंड आपल्याकडे सोर्स आहे तो आहे कॅल्शियम क्लोराईड. सो कॅल्शियम क्लोराईड इज केमिकली काय म्हणता याला, CaCl2.2H2O. इट इज हायली सॉल्युबल आहे सॉल्ट विच सप्लाइज सॉल्युबल कॅल्शियम डायरेक्टली. याचं रिॲक्शन पण काय सिमिलरच आहे जिप्समसारखं, बघा की Na2CO3 प्लस CaCl2 याचं रिॲक्शन पुढे होतं कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम कार्बोनेट प्लस 2 NaCl. NaCl म्हणजे काय, सॉल्ट, बरोबर आहे. आपण जे सॉल्ट खातो, राईट, तर ते NaClच असतं. तर ते NaCl काय होतं, नंतर पाण्यामध्ये सॉल्युबल होऊन लीच डाऊन त्या ठिकाणी होतं. बघा हे इथं फोटो दाखवलेला आहे की सोडिक सॉईल्स कशा आपल्याला दिसून येतात, ज्यांचं pH काय आहे, इट इज 8.5 किंवा त्याच्या पुढे 9-10 पर्यंत जे की pH असेल, हे अशा सोडिक सॉईल्स आपल्याला दिसून येतात. या बेसिकली दिसायला बघा कशा आहेत, दीज आर अल्कली सॉईल, कशा आहेत, दॅट आर ब्लॅक, राईट, ब्लॅक अल्कली सॉईल्स. यालाच काय म्हणतात, सोलोनेट्स, ठीक आहे, SOLONETZ, सोलोनेट्स सॉईल पण याला म्हणतात, राईट. देन
कल्चरल मेथड आता आपण बघूया, की पहिले आपण बघितली की जी केमिकल मेथड होती, केमिकली आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी जे की pH असेल तो रिड्यूस करू शकतो. आता ही दुसरी मेथड आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द कल्चरल मेथड. कल्चरल मेथडमध्ये इट इज युज्ड फॉर कल्चरल रिक्लेमेशन. बघा इथे दिलं आहे डीप फ्लोईंग. काय करायचं आपण, डीप फ्लोईंग करायचं आहे, सबसॉइलिंग करायचं आहे. सबसॉइलिंगमुळे काय होईल की जो काही खालचा लेअर आहे जिथे कॉम्पॅक्शन क्रिएट झालं, आपण म्हटलं ना की या सॉईलमध्ये काय आहे की पुअर सॉईल कंडिशन आपल्याला दिसून येते, पुअर सॉईल स्ट्रक्चर दिसून येतं, खाली खूप जास्त सॉईलचं सबसॉईलचं कॉम्पॅक्शन आपल्याला दिसून येतं. तर ते कॉम्पॅक्शन ब्रेकडाऊन करण्यासाठी सबसॉइलिंग ही एक त्या ठिकाणी पद्धत आहे. त्यानंतर सँडिंग अँड प्रोफाईल इन्व्हर्जन, म्हणजे एक प्रकारे सँडचं आपण याच्यामध्ये काय करतो, मिक्स त्या ठिकाणी या सॉईलमध्ये करत असतो, जेणेकरून काय होईल सॉईलचं स्ट्रक्चर इम्प्रूव्ह होईल, थोडंसं त्याच्यामध्ये काय होईल वॉटरचं इन्फिल्ट्रेशन प्रॉपर होईल. त्यानंतर लँड लेवलिंग करू शकतो आपण इथे. इम्प्रूव्हिंग प्लांटिंग टेक्निक्स थोडे इम्प्रूव्ड वापरावे लागतील. स्क्रॅपिंग, फ्लशिंग, लिचिंग, राईट. लास्ट लेक्चरमध्ये आपण हे 3 गोष्टी बघितल्या होत्या की स्क्रॅपिंग म्हणजे काय की टॉप लेअर ऑफ सॉईल असेल त्याच्यावरती जे की सॉल्युबल सॉल्ट्स आले असतील त्याला स्क्रॅप करायचं, ते सगळं कलेक्ट करायचं आणि त्याला दुसरीकडे डिस्कार्ड करून द्यायचं, ते झालं स्क्रॅपिंग. फ्लशिंग म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण काय करतो, पाणी त्या ठिकाणी सोडतो त्या शेतामध्ये, आणि पाणी सोडल्यानंतर पूर्णपणे तिथलं जे की सॉल्युबल जे की सोडियम असेल त्याच्यामध्ये सॉल्युबल होऊन जाईल आणि नंतर ते पाणी आपण फ्लश डाऊन करतो स्ट्रीम्समधनं, राईट. त्यानंतर लिचिंग म्हणजे काय की आपण तेच त्या ठिकाणी वॉश ऑफ करून देण्यापेक्षा ते पाणी आपण काय करतो त्या ठिकाणी पेनिट्रेट करायला लावतो, सॉईलमध्ये डीप पेनिट्रेशन करायला लावतो आणि त्याच्यानंतर सबसर्फेस ड्रेनेजने त्याला आपण शेताच्या बाहेर काढतो. सो दॅट इज लिचिंग. अशा 3 पद्धती आपण वापरू शकतो. त्यानंतर यात येतं इम्प्रूव्हिंग इरिगेशन ऑर द ड्रेनेज सिस्टम, राईट. इथे यांनी फोटो दाखवला आहे बघा की अशा पद्धतीने तुम्ही ट्रॅक्टरमध्ये काय करू शकता, जिप्सम ॲड केलं आहे याच्या मशीनमध्ये आणि ते पूर्णपणे काय केलं जातं आहे, शेतावरती स्कॅटर केलं जातं आहे, राईट. आणि रेन किंवा तुम्ही इरिगेशन ज्यावेळेस देतात, राईट. आता सोडिक सॉईल म्हणजे जे असते त्याच्यामध्ये नॅचरली काय सोडियम जास्त आहे, राईट. इथे सोडियम आयन बघा जास्त आहे, आणि जेव्हा आपण याच्यावरती जिप्सम वगैरे स्प्रे करतो तर त्यामुळे काय होईल, ते स्प्रेड केल्यामुळे काय होईल, हे नॅचरली जो काही सोडियम आहे हा खाली काय होतो, लीच डाऊन आपल्याला होताना दिसतो, राईट. दिस इज नॉन सोडिक सॉईल, की इथं सोडियम आणि कॅल्शियम आयन्स आर वॉश्ड थ्रू द सॉईल, लिव्हिंग कॅल्शियम ॲब्झॉर्ब टू द क्ले पार्टिकल्स. देन तिसरी मेथड आपल्याला याच्यामध्ये आहे, दॅट इज द बायोलॉजिकल मेथड. तर बायोलॉजिकल मेथडमध्ये काय बघा की ऑर्गॅनिक मॅन्युअर ॲड करणं, ओके. बल्कि ऑर्गॅनिक मॅन्युअर जे आहेत त्याचा आपण वापर करू शकतो. ग्रीन मॅन्युअरिंग आहे, क्रॉपचे रेसिड्यूज आहेत, त्याचं ॲप्लिकेशन जर आपण केलं, इट विल प्रोड्यूस वीक ऑर्गॅनिक ॲसिड्स. आता हे बघा, हे आपल्याला माहिती आहे की कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी ज्यावेळेस ऑर्गॅनिक मटेरियल असेल, कुठलंही ऑर्गॅनिक मटेरियल जर का असेल, तर ज्यावेळेस याचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं. काय होतं याचं, डिकम्पोजिशन होतं. त्यावेळेस इनिशियली डिकम्पोजिशनमध्ये काय होतं, जे की फंगस वगैरे आहे तर त्यांच्या थ्रू किंवा बॅक्टेरिया थ्रू काय होतं, वीक ऑर्गॅनिक ॲसिड्स रिलीज करण्यात येतं, ठीक आहे. याला डिकम्पोज करता करता वीक ऑर्गॅनिक ॲसिड्स रिलीज करण्यात येतात. त्यामुळे काय होतं की जे की सॉईल pH आहे हा आपल्याला रिड्यूस करण्यासाठी मदत मिळू शकते, ठीक आहे. सो इट टेम्पररीली काय होतं, ॲसिडिक कंडिशन निर्माण होते अँड इट विल हेल्प इन द रिक्लेमेशन ऑफ द सॉईल टू सम ऑफ द एक्सटेंट. देन क्रॉप रोटेशन आहे. तर जे की सोडिसिटी प्रॉब्लेम आहे त्याला ॲडॅप्ट करण्यासारखे आपण क्रॉप्स त्या ठिकाणी आपण कल्टिवेट करू शकतो. एक्झाम्पल हे बघा, राईस आहे, ढेंचा राईस बर्सिम सिस्टम आपण इथे कल्टिवेट करू शकतो. फ्रिक्वेंट इरिगेशन द्यायचं विथ स्मॉल क्वांटिटीज ऑफ वॉटर इज सक्सेसफुल इरिगेशन मॅनेजमेंट प्रॅक्टिस. देन ट्री प्लांटेशन पण काय आहे, एक महत्त्वाचं आहे, आपण याच्यामध्ये प्रॅक्टिस मानू शकतो. देन टॉलरंट आणि सेन्सिटिव्ह क्रॉप्स. आता हा एक महत्त्वाचा पार्ट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला, की बऱ्याचदा विचारलं जातं विच ऑफ द फॉलोइंग इज टॉलरंट क्रॉप, कोणतं सेन्सिटिव्ह क्रॉप आहे अल्कली कंडिशनसाठी, ते आपण नोट डाऊन करणारच आहोत, ओके. सो चॉईस ऑफ क्रॉप कसे असले पाहिजे, ग्रोईंग क्रॉप्स जे की टॉलरेट करू शकतील टू काय म्हणतो एक्सेस ऑफ द एक्सचेंजेबल सोडियम, इट कॅन एन्श्योर रिजनेबल रिटर्न्स ड्युरिंग द इनिशियल फेज ऑफ रिक्लेमेशन. याच्यामध्ये बघा राईस आहे, ढेंचा आहे, ॲपियर टू बी हे काय टॉलरंट आहे टू द सोडिक कंडिशन्स ऑफ द सॉईल. वीट आणि बाजरा जे आहे हे काय ओनली मॉडरेटली टॉलरंट आहे. लेग्युम क्रॉप जसं की मॅश आहे, लेंटिल आहे, दीज आर सेन्सिटिव्ह टू एक्सचेंजेबल सोडियम. आता जसं की वीट, कॉटन, बार्ले, टोमॅटो जे आहेत हे काय आहेत, हे पण टॉलरंट क्रॉप आपण म्हणू शकतो. क्रॉप्स दॅट आर एबल टू विथस्टँड एक्सेस मॉइश्चर कंडिशन्स रिझल्टिंग इन शॉर्ट टर्म ऑक्सिजन डेफिशियन्सीज आर ऑल्सो मोर टॉलरंट टू द सोडिक कंडिशन्स. आता जे की नोट डाऊन करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले बघा की सोडिक सॉईल जे आहेत आपल्या, तर या सोडिक सॉईलला
सेन्सिटिव्ह काय आहे, सेन्सिटिव्ह असणारे क्रॉप कोणते, म्हणजे की बाबा हे क्रॉप्स तुम्ही या सॉईलमध्ये लावू नये असं स्ट्रिक्टली रेकमेंडेड असतं. ह्या क्रॉप्स काय होतात, डॅमेज होतात, खूप जास्त सेन्सिटिव्ह आहेत. तर एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज किती पाहिजे, लेस दॅन 20% पाहिजे. ठीक आहे, एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज काय, लेस दॅन 20%च यांना लागतो, तरच त्या ठिकाणी हे तुम्ही लावू शकता बघा. नाहीतर मग हे काय खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, सोडिक सॉईलमध्ये हे क्रॉप चालत नाही. कोणकोणते चालत नाही बघा, चिकपी, ओके, हरभरा झाला, सोयाबीन झालं, चिकपी, सोयाबीन, त्यानंतर सॅफ्लॉवर आहे, पिजन पी आहे. ओके, देन वी हॅव ब्लॅक ग्राम, ज्याला आपण काय म्हणतो उडदाची डाळ म्हणतो ना आपण, तर ती. देन वी हॅव द पी, पायसम सटायवम. देन वी हॅव द लेंटिल, लेंटिलचं काय सायंटिफिक नेम, लेन्स एस्कुलेंटस. देन ओके, तर असे एकंदरीत हे सगळे काय झाले, दिज आर ऑल सेन्सिटिव्ह क्रॉप टू द सोडियम. देन वी हॅव द सेमी टॉलरंट. सेमी टॉलरंट कोणकोणते आपल्याकडे क्रॉप्स येतात, तर त्यामध्ये बघा साधारणपणे आपल्याकडे आहे ग्राउंडनट आहे, राईट. त्यानंतर आहे लिनसीड, राईट. लिनसीडलाच आपण काय म्हणतो फ्लॅक्स. त्यानंतर आपल्याकडे आहे गार्लिक आहे, ऑनियन आहे, राईट, आणि मेज एक आहे. सो दीज आर ऑल सेमी टॉलरंट क्रॉप्स, की काहीशा प्रमाणामध्ये जे आहे ESP 20 to 30च्या रेंजमध्ये असेल तर हे काय टॉलरेट करू शकता काही प्रमाणात. त्यानंतर मॉडरेटली टॉलरंट क्रॉप टू द सोडिक कंडिशन्स. आता जे सोडिक कंडिशन ज्याला चालतात तर असे कोणकोणते आहेत बघा, दॅट इज द बार्ले हा जो क्रॉप आहे हा याचं एक वैशिष्ट्य आहे की हा सॉल्ट स्ट्रेस पण सहन करू शकतो. ठीक आहे, सलाईन सॉईल्समध्ये पण तुम्ही बार्लेचं कल्टिवेशन करू शकता, तुम्ही अल्कली सॉईल्समध्ये पण याचं कल्टिवेशन करू शकता. ओके, सो बार्ले आहे, मस्टर्ड एक आहे, वीट आहे. हे सगळ्यांनी नोट डाऊन करत चालायचं. ठीक आहे, कारण की याच्यामधनं काय होतं ना, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला हे क्वेश्चन विचारण्यात येतात की विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप्स आर सेन्सिटिव्ह टू द सोडिक कंडिशन, किंवा मग त्या ठिकाणी टॉलरंट आहे कोणतं सगळ्यात जास्त. तर असे एक्झामला क्वेश्चन येतात आणि डायरेक्टली विचारले जातात, त्यामुळे हक्काची मार्क आहेत, आपल्याला गमवायची नाही. ठीक आहे, सो नोट करून घ्या. सोरगम एक आहे अगेन. ठीक आहे, सोरगम जे आहे दॅट इज मॉडरेटली टॉलरंट. देन वी हॅव बाजरा, ठीक आहे, ज्याला आपण पर्ल मिलेट म्हणतो. त्यानंतर आहे कॉटन, राईट. सो दीज आर ऑल मॉडरेटली टॉलरंट क्रॉप्स टू द सोडिक सॉइल. आणि त्यानंतर लास्ट वन आहे टॉलरंट. तर कोणकोणते आहे टॉलरंट, की आता खूप जास्त सोडिक कंडिशन आहे, 8.5 आहे, 9 आहे, 10 आहे pH, कोणतं क्रॉप लावायचं सर, तर अशा वेळेस जे आहे राईस. ठीक आहे, राईस जो आहे अल्कलीन सॉईलमध्ये देखील येतो. राईस आहे, ससबेनिया आहे. ठीक आहे, त्यासोबतच शुगर बीट एक आहे. ओके, तर शुगर बीट एक एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता, व्हेरी फेमस. शुगर बीट, बार्ले, राईस हे काय आहेत, दीज आर व्हेरी मच फ्रिक्वेंटली एक्झामला त्या ठिकाणी हे विचारले जातात, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यांनी हे नोट करून घ्या नावं. ठीक आहे, देन आता ट्री स्पीसीजमध्ये जर का आपण बघितलं की कोणकोणते ट्री स्पीसीज टॉलरेट करू शकतात. ट्री स्पीसीज जे टॉलरेट करू शकता आपले अल्कलीन pH, बरोबर आहे, टॉलरेट अल्कली सॉइल्स. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिलं आहे की समजा 9.5 ते 10 pH असेल. ठीक आहे, pH किती असेल, 9.5 to 10च्या रेंजमध्ये जर का आपला सॉईलचा pH असेल तर अशा वेळेस अकॅशिया अराबिका ही स्पीसीज तुम्ही त्या ठिकाणी कल्टिवेट करू शकता, किंवा प्रोसोपिस जुलिफ्लोरा हे काय आहे, यू कॅन कल्टिवेट दिस ट्री स्पीसीज इन सच एरियाज की जिथे की सोडिक सॉईल कंडिशन आपल्याला जास्त करून दिसून येते. ठीक आहे, त्यानंतर आहे थोडंसं आपण कमी जर का pH केला, 9 to 9.5च्या आसपास जर का घेतला, तर युकेलिप्टस म्हणजेच काय, निलगिरी, बरोबर आहे. निलगिरी जे आहे याचं तुम्ही यूज करू शकता ॲज अ बायोड्रेनेज. याचा वापर बायोड्रेनेज म्हणून पण मोठ्या प्रमाणावर केला जातो, राईट. त्याच्यानंतर आहे 8.5 to 9चं जर का तुमच्याकडे सॉईल pH असेल तर अशा वेळेस
अल्बिझिया लिब्बेक जे आहे ट्री. त्याच्यानंतर निंबाचं झाड आपलं ॲझाडिरेक्टा इंडिका. ॲझार्डिका इंडिका. त्याच्यानंतर आहे टर्मिनालिया इंडिका. म्हणजेच काय, टर्मिनालिया इंडिका म्हणजे काय, कोणतं झाड आहे सांगा. टर्मिनालिया इंडिका कोणतं प्लांट आहे, सर्च करा, सांगा मला. ठीक आहे. देन इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट पण एक आपल्याकडे रेमेडी आहे की आपण इथे काय करू शकतो, पाणी जर का आपण सोडलं तर लिचिंग करू शकतो. लिचिंग ऑफ दी विथ वॉटर ऑफ गुड क्वालिटी. चांगलं जर का आपण पाणी त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटी जर का रिलीज केलं फील्डवरती, त्यामध्ये काय होईल, सोडियम काय होईल, सॉल्युबल होईल आणि त्याला आपण लीच डाऊन केलं तर नॅचरली सोडियमचं जे प्रमाण आहे ते टॉपच्या जे की आपले रूट झोन सॉईल जे आहे जेवढी त्याच्यामधनं कमी होऊ शकतं. देन कंटिन्यूड यूज ऑफ क्वालिटी इरिगेशन वॉटर, good irrigation methods and cropping practices further displaces the adsorbed sodium. In some cases, it may be necessary to restore the soil to greater depths to obtain adequate drainage and the root penetration. Then रिक्लेमिंग सलाईन सोडिक सॉईल. आता आपण लास्ट लेक्चरमध्ये पण बघितलं होतं की सोडिक सॉईल असेल किंवा सलाईन सोडिक सॉईल असेल यांना रिक्लेम करण्यासाठी जवळपास सेमच त्या ठिकाणी मेजर्स आपल्याला दिसून येतात की बघा जिथं इथे पण आपण काय जिप्समचा वापर करू शकतो जे की सॉल्युबल आहे, रिलेटिव्हली स्वस्त पण आहे, राईट. इलिमेंटल सल्फरचा वापर करू शकतो किंवा सल्फ्युरिक ॲसिडचा आपण वापर करू शकतो, राईट. त्यान सलाईन सोडिक सॉईल इट शुड बी लिस्ड विथ अ गुड क्वालिटी वॉटर ट्रीटमेंट, राईट, विथ कॅल्शियम बिअरिंग अमेंडमेंट ऑर दी सल्फर. डिग्रेडेड अल्कली सॉईल जे असतात आपले त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा काय डिग्रेडेड अल्कली सॉईल्सच्या कॅरेक्टर्स की इट इज फॉर्म्ड इन हायली इरिगेटेड एरियाज, राईट. जिथं खूप मोठ्या प्रमाणावरती लिचिंग त्या ठिकाणी होत असते. काय होत असते, लिचिंग मोठ्या प्रमाणावरती होत असते. अशा एरियाजमध्ये जे आहे डिग्रेडेड अल्कली सॉईल्स त्या ठिकाणी होतात तयार. देन टॉप सॉईल कशी असते, इथे ॲसिडिक असते. सब सरफेस सॉईल जी असते ही असते सोडिक किंवा ब्लॅक इन कलर, बरोबर आहे. कारण की इथे काय हायली इरिगेशन आहे, मोठ्या प्रमाणावर इरिगेशन आहे, त्याच्यामुळे टॉप लेअर काय असतो इथे ॲसिडिक असतो आणि खालचा लेअर जर आपण बघितला ब्लॅक कलरचा असतो, सोडिक आपल्याला तो दिसून येतो. याचं फॉर्मेशन बघा कसं आहे की जर का आपण टॉप लेअर बघितला, हा काय ॲसिडिक जो आहे हा टॉप लेअर ऑफ सॉईल आहे आणि हा बेसिक जो आहे हा सबसॉईलचा एक प्रकारचा लेअर आहे, ठीक आहे, खालचा लेअर आहे. तर इथे बघा क्ले कॉम्प्लेक्सवरती काय होतं, सोडियम आयन इथे आपल्याला डिपॉझिट झालेला दिसतो, प्लस इथे वॉटर आहे. तर याचं एकंदरीत काय होतं, क्लेवरती मग नॅचरली हायड्रोजन जातं आणि NaOH, ओके, NaOH जो आहे हा आपल्याला त्या ठिकाणी सॉईलमध्ये उतरलेला दिसतो, ठीक आहे, सोल्युशनमध्ये. मग हा NaOH प्लस CO2 ज्यावेळेस मिक्स होतं त्यावेळेस Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट तयार होतो आणि हा काय होतो, हा लीच डाऊन होतो आणि खालच्या सबसॉईल लेअरमध्ये ॲक्युमुलेट होतो. त्यामुळे वरचा लेअर ॲसिडिक दिसतो आणि खालचा जो लेअर असेल सॉईलचा तो बेसिक आपल्याला दिसून येतो आणि याला आपण म्हणतो डिग्रेडेड अल्कली सॉईल. त्यासोबतच एक आपल्याकडे प्रकार आहे अजून कॅल्केरियस सॉईल. कॅल्केरियस सॉईल म्हणजे काय की ज्या सॉईलमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जे आहे, काय आहे, कॅल्शियमचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतं. इट इज फाउंड इन ॲरिड अँड सेमी ॲरिड एरियाज. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट की कॅल्केरियस सॉईल्स कुठे दिसून येतात, कशा प्रकारचे एरियाज, कशा क्लायमेटमध्ये दिसून येतात, तर इन ॲरिड ऑर सेमी ॲरिड कंडिशनमध्ये हे आपल्याला दिसून येतं वेन हाय अमाऊंट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट जे आहे ते डॉमिनेट करतात, ठीक आहे. कॅल्शियम कार्बोनेट जिथे हायली डॉमिनेट करेल अशा कंडिशनमध्ये आपल्याला या कॅल्केरियस सॉईल दिसून येतात. दीज आर बेसिकली कॅरेक्टराइज्ड बाय द प्रेझन्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इन द पॅरेंट मटेरियल. आता पॅरेंट मटेरियलमध्येच कॅल्शियम कार्बोनेट मोठ्या प्रमाणावरती आहे, त्यामुळे इथे कॅल्सिक होरायझन म्हणजे जिथे असा होरायझन ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कॅल्शियम डिपॉझिशन होत असतं, तर असा होरायझन आपल्याला या सॉईल्समध्ये दिसून येतो. या सॉईलचं जर आपण pH बघितलं तर 7 to 8.5 बेसिकली कॅल्केरियस सॉईलचं आपल्याला pH दिसून येतो. कॅल्शियम कार्बोनेट जो आहे प्रेसिपिटेट्स ॲट pH 8.5. देन कॅल्केरियस सॉईल काय असतात, टू बी लो इन ऑर्गॅनिक मॅटर याच्यामध्ये लो असतो आणि अवेलेबल नायट्रोजन पण कमीच आपल्याला दिसून येतो. ऑल्सो डेफिशिएट इन P अँड MO म्हणजे काय, मॉलिब्डेनम. तर मॉलिब्डेनम आणि फॉस्फरसची पण याच्यामध्ये आपल्याला डेफिशियन्सी जी आहे ती दिसून येते. देन बघा इथे फॉर्मेशन कशामुळे नेमकं कॅल्केरियस सॉईल तयार होते बघा.
दिस सॉइल्स आर दोज दॅट कंटेन्स इनफ फ्री कॅल्शियम कार्बोनेट. ठीक आहे, इथे काय फ्री कॅल्शियम कार्बोनेट बऱ्यापैकी प्रमाणावरती आपल्याला दिसून येतं. इट गिव्स इफरवेसन्स विजिबली रिलीजिंग द CO2 गॅस, म्हणजे कोणतं कार्बन डायऑक्साईड जो गॅस आहे हा इथे रिलीज आपल्याला होताना दिसतो. वेन ट्रीटेड विथ डायल्यूट 0.1 नॉर्मल हायड्रोक्लोरिक ॲसिड. ठीक आहे, जर का तुम्ही 0.1 नॉर्मल HCl सोबत जर का हे ट्रीट केलं तर एक प्रकारे याच्यामध्ये काय होतं, या सॉईलमध्ये तुम्हाला असे बुडबुडे येताना त्या ठिकाणी टॉप सॉईल लेअरवरती दिसून येतात. ठीक आहे, सो कारण की ते बुडबुडे कशामुळे येतात, कारण त्यामध्ये CO2 गॅस जो आहे तो रिलीज होत असतो. द pH ऑफ कॅल्केरियस सॉईल किती असतं, >7 आपल्याला दिसून येतं. त्यामुळे याला आपण अल्कली सॉईल पण आपण याला म्हणू शकतो. सो फॉर्मेशन याचं कसं आहे बघा, की द सॉईल इज फॉर्म्ड लार्जली बाय द वेदरिंग ऑफ द कॅल्केरियस रॉक्स अँड फॉसिल शेल बेड्स लाईक व्हरायटीज ऑफ शॅल, माल, त्यानंतर लाईमस्टोन अँड फ्रिक्वेंटली लार्ज अमाऊंट ऑफ फॉस्फेट जिथं प्रेझेंट असतील इथे याचं फॉर्मेशन आपल्याला होताना दिसतं. सॉईल्स आर ऑफन व्हेरी फर्टाईल, या सॉईल्स असतात थिन आहे आणि ड्राय आहे. दे आर फाउंड इन लार्ज पार्ट ऑफ ॲरिड अँड सेमी ॲरिड रिजन्स, जे की मोस्टली काय व्हेरी फर्टाईल असतात वेन सफिशियंट मॉइश्चर फॉर द क्रॉप्स इज अवेलेबल. तर कॅल्केरियस सॉइल्स बेसिकली काय, दीज आर व्हेरी फर्टाईल सॉइल्स. पण फक्त इथं डेफिशियन्सी जर कशाची असेल की इथे क्रॉप्स का ग्रो होत नाही, तर मेन रिझन इथे आहे कारण हे ॲरिड आणि सेमी ॲरिड कंडिशनमध्ये ही सॉईल आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, तर तिथला सॉईल मॉइश्चर जो आहे हा कमी असतो, तिथे पाऊसच कमी पडतो, त्याच्यामुळे ह्या कॅल्केरियस सॉईल ज्या त्या फॉर्म होतात. नाहीतर तुम्ही जर ते न्यूट्रिएंट स्टेटस जर चेक केलं, सॉईल ॲनालिसिस जर केलं, तर तुम्हाला असं कळेल की इथे न्यूट्रिएंट कंटेंट या सॉईलमध्ये चांगलं आहे. Soils can become calcareous through long-term irrigation with water containing the small amounts of dissolved calcium carbonate that accumulate with the time. Calcareous soils जे असतात they can contain 3 to less than 25% of the calcium carbonate by the weight with pH values ranging from 7.6 to 8.3. ठीक आहे, तर स्लाइटली कसं आहे कॅल्केरियस सॉईल स्लाइटली काहीशा अल्कलीन कंडिशनमध्ये आपल्याला दिसून येतं. आता मॅनेजमेंट ऑफ कॅल्केरियस सॉईल. आता कॅल्केरियस सॉईलला आपल्याला मॅनेज करायचं आहे, राईट. रेमेडी काय आहे याच्यावरती बघा. फर्टिलायझर मॅनेजमेंट इन कॅल्केरियस सॉईल इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द नॉन कॅल्केरियस सॉईल्स. असं का, बिकॉज ऑफ द इफेक्ट ऑफ द सॉईल pH ऑन द सॉईल न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी अँड केमिकल रिएक्शन्स दॅट विल अफेक्ट द लॉस ऑर द फिक्सेशन ऑफ सम न्यूट्रिएंट्स. Presence of calcium carbonate directly or indirectly affect the chemistry and availability of course NPK, जे NP आहे ना, मॅग्नेशियम आहे, पोटॅश आहे, ओके. NPK, मॅग्नेशियम, मॅग्नेज, झिंक, आयन या सगळ्यांची अवेलेबिलिटी जी आहे ती त्या प्रेझन्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेटवरती डायरेक्टली इनडायरेक्टली अफेक्ट होताना आपल्याला दिसते. ठीक आहे. देन ॲप्लिकेशन ऑफ द ॲसिड फॉर्मिंग फर्टिलायझर्स. ठीक आहे, सच एज अमोनियम सल्फेटचा जर आपण वापर केला किंवा युरियाचा केला, सल्फर कंपाऊंडचा केला, ऑर्गॅनिक मॅन्युअर असतील, ग्रीन मॅन्युअर असेल, याचं जर का आपण वेळोवेळी यूज करत राहिलो तर टू रिड्यूस द सॉईल pH, तर इट विल बी व्हेरी इफेक्टिव्ह. देन आता आपल्याला याच्यामध्ये पुढे बघायचं आहे की काही आपल्याला टर्म्स याच्यामध्ये नोट करून घ्यायचे आहे. ठीक आहे, की ज्या प्रॉब्लेमॅटिक सॉईल्स या टॉपिकमध्ये वेळोवेळी आपल्याला येताना दिसतात. तर सगळ्यात पहिलं ह्युमिफिकेशन. काय आहे ह्युमिफिकेशन? ओके, सो नोट करून घ्या. ह्युमिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिक डिकम्पोजिशन. जे काही ऑर्गॅनिक मॅटर असेल ते काय होतं, ते डिकम्पोज होतं, लिडिंग टू द फॉर्मेशन ऑफ काय तयार होणार, लिडिंग टू फॉर्मेशन ऑफ ह्युमस. बरोबर आहे, नावातच दिलं बघा ह्युमिफिकेशन. फिकेशन म्हणजे काय, की तयार होण्याची प्रोसेस, आणि ह्युमी मीन्स ह्युमस. तर ह्युमस तयार होण्याची जी प्रोसेस असते, आता ह्युमस कशापासून तयार होणार, ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशन ज्यावेळेस होतं त्याच्यापासून ह्युमस तयार होणार. तर त्या बेसिकली प्रोसेसला आपण म्हणतो ह्युमिफिकेशन, राईट. त्यानंतर सलानायझेशन. काय आहे सलानायझेशन? सलानायझेशन काय आहे, इट इज द प्रोसेस ऑफ ॲक्युमुलेशन of soluble salts, right. It is the process of accumulation of the soluble salts in soil. Usually कोणते, क्लोराइड्स,
युजली कोणकोणते असतात तर क्लोराइड्स, सल्फेट्स, राईट. त्यानंतर एक आहे आपल्याकडं कॅल्सिफिकेशन. या सगळ्या टर्म नोट करून घ्या, ठीक आहे, म्हणजे तुम्ही नंतर कन्फ्यूज नाही होत की कशाला काय म्हणायचं. कॅल्सिफिकेशन म्हणजे काय, इट इज द प्रोसेस ऑफ, नावात काय कॅल्सी म्हणजे काय, कॅल्शियमशी रिलेटेड असणार, बरोबर आहे. प्रोसेस ऑफ ॲक्युमुलेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. ठीक आहे. चला आता आपण बघणार आहे ॲक्युईची सॉईल काय. ॲक्युईची सॉईल, व्हॉट इज ॲक्युईची सॉईल. सो फ्लडेड सॉइल्स, अशा सॉईल कशा ज्या की खूप जास्त फ्लडेड कंडिशनमध्ये राहतात. सो फ्लडेड सॉइल्स वेअर सल्फाईड, अशा सॉईल जिथे की सल्फाईड जे आहे H2S ज्याला आपण म्हणतो, तर H2S इज फॉर्म्ड, सल्फाईड इज फॉर्म्ड ड्यू टू रिडक्शन ऑफ सल्फेट, ड्यू टू सल्फेट रिडक्शन, due to sulfate reduction and anaerobic decomposition of organic matter. जे की ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचं ज्यावेळेस ॲनारोबिक वेमध्ये डिकम्पोजिशन होणार, बघा काय आहे बेसिकली, ते फ्लडेड कंडिशन निर्माण होणार. आता फ्लडेड कंडिशन जर काही एखादं ऑर्गॅनिक मॅटर जर सॉईलवर पडलेलं असेल, त्याच्यावर फ्लडेड कंडिशन निर्माण झाली, तर नॅचरली काय होणार आहे, तिथे ॲरोबिक डिकम्पोजिशन होईल का, नाही होणार, तिथे ऑक्सिजनची डेफिशियन्सी होईल, त्यामुळे ॲनारोबिक कंडिशन डेव्हलप होणार, ॲनारोबिक डिकम्पोजिशन ऑर्गॅनिक मॅटरचं होणार. त्याच्यामधनं पुन्हा काय होणार, H2S जे आहे, राईट, सल्फाईड जे आहे ते फॉर्म होणार ड्यू टू द सल्फेट रिडक्शन. सल्फेटचं काय झालं, रिडक्शन झालं आहे, राईट. रिडक्शन का झालं, कारण फ्लडेड कंडिशन आहे, तिथे ऑक्सिडेशन होऊ शकत नाही, ऑक्सिजनची डेफिशियन्सी आहे, आणि अशा एकंदरीत कंडिशनमध्ये जी सॉईल डेव्हलप होती त्याला म्हणतात ॲक्युईची सॉईल. काय म्हणतात त्याला, ॲक्युईची सॉईल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, एक्झामला विचारलं जाऊ शकतं की ॲक्युईची सॉईल म्हणजे काय, की दिस इज अ टाईप ऑफ फ्लडेड सॉईल जिथे H2S जे आहे, सल्फाईड जे आहे, हे फॉर्म होतं ड्यू टू द सल्फेट रिडक्शन किंवा ॲनारोबिक डिकम्पोजिशन ऑफ दिस ऑर्गॅनिक मॅटर, राईट. त्यानंतर जे की सलाईन सॉइल्स आहेत, सलाईन सॉइल्सला अजून एक नाव आहे माहिती आहे, त्याला म्हणतात सोलोन चॉक सॉइल्स पण याला म्हणतात. हे रशियन नेम आहे याला, ठीक आहे. तर एक्झामला हे पण नेम विचारलं जातं, ठीक आहे. तर नोट करून घ्या, सलाईन सॉइल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज सोलोन चॉक सॉइल्स. ओके. आणि या सॉईलवरती काय असतं, बेसिकली सलाईन सॉईल्सवरती आपण सांगितलं की व्हाईट क्रस्ट जो आहे, म्हणजे पांढऱ्या प्रकारचा एक असा व्हाईट लेअर त्या ठिकाणी आपल्याला या सॉईलवरती ॲक्युमुलेट झालेला दिसतो. तो लेअर, व्हाईट लेअर कशाचा असतो, तर तो असतो ऑफ दी सॉल्ट, राईट. सॉल्ट ॲक्युमुलेशन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होत असतं. देन पुढचं काय राहिलं का याच्यामध्ये आपल्याकडे, ठीक आहे. हां, ॲसिड सल्फेट सॉइल्स कुठे फॉर्म होतात, लास्ट लेक्चरमध्ये पण मी सांगितलं होतं. ॲसिड सल्फेट सॉइल्स इंडियामध्ये मोस्टली कुठे बघायला मिळतात, मोस्टली फाउंड इन केरला. ओके, मोस्टली फाउंड इन केरला. हा क्वेश्चन वेळोवेळी विचारला गेलेला आहे, सो नोट करून घ्या. इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला याच्याबद्दल मी सांगतो. त्यानंतर मोस्ट ऑफ द जे न्यूट्रिएंट्स आहेत, ओके, तर न्यूट्रिएंट्सचं अवेलेबल रेंज काय, न्यूट्रिएंट्स अवेलेबल होण्यासाठी इन सॉईल, तर त्याचा pH किती असलं पाहिजे, तर जनरली हा pH सांगितला जातो 6.0 to 7.5. ही मोस्ट आयडियल कंडिशन आहे. या 6.5 7.5 या रेंजमध्ये तर बेस्ट वेमध्ये सगळेच न्यूट्रिएंट जे आहेत ते प्रॉपरली जे आहे ते आपल्याला अवेलेबल होताना क्रॉपला दिसून येतात, राईट. त्यानंतर ऑर्गॅनिक सॉइल्स, ऑर्गॅनिक ज्या सॉइल्स आपल्या असतात, ऑर्गॅनिक सॉइल्स, दिस फॉल्स अंडर
जे की सॉईल टॅक्सॉनॉमी जर आपण बघितलं, सॉईल टॅक्सॉनॉमी जर बघितलं, त्याच्या क्लासिफिकेशनमध्ये जे की ऑर्गॅनिक सॉइल्स या कुठे आपल्याला दिसतात, तर दिस फॉल्स अंडर ऑक्झिझोल्स. ऑक्झिझोल्स सॉईल ऑर्डर माहिती आहे ना, ऑक्झिझोल्स सॉईल ऑर्डर, त्याच्या अंडर हे आपल्याला ऑर्गॅनिक सॉईल जे आहेत ते आपल्याला दिसतात. देन डिफ्लोक्युलेटिंग एजंट काय काय आहेत? डिफ्लोक्युलेशनचे एजंट्स, तर सगळ्यात पहिलं डिफ्लोक्युलेशनचा एजंट जो सगळ्यात जास्त डिफ्लोक्युलेशन करतो तो आहे सिलिकॉन. 2 नंबरला येतो सोडियम, 3 नंबरला येतो अल्युमिनियम, अँड देन वी हॅव द पोटॅशियम. ही सिक्वेन्स जी ही नोट करून ठेवा. हे माझ्या पर्सनल नोट्समधनं मी तुम्हाला काही पॉईंट्स देतो जे की एक्झामला तुम्हाला डायरेक्टली विचारल्या जाऊ शकतात. आता अशा न्यू पॅटर्न जर तुम्ही बघितला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्याचं, त्यामध्ये अशी ही जी काही ऑर्डर आहे डिसेंडिंग ऑर्डर किंवा असेंडिंग ऑर्डरमध्ये फ्लोक्युलेटिंग एजंट, डिफ्लोक्युलेटिंग एजंट्स असे विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला माहीत पाहिजे की सोडियम काय आहे, डिफ्लोक्युलेटिंग एजंट आहे, सिलिकॉन पण काय आहे, डिफ्लोक्युलेटिंग एजंट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्लिक स्पॉट हे जे कॅरेक्टर आहे हे कोणत्या सॉईलमध्ये दिसतं, तर हे अल्कली सॉईलमध्ये दिसून येतं. कशा? अल्कली सॉईलमध्ये. अल्कली सॉईलमध्ये काय दिसतं, तर एक पॅचेस दिसतात. अल्कली सॉईलमध्ये पॅचेस दिसतात इन नॉर्मल फील्ड, म्हणजे एक प्रकारे दलदलीसारखं एक जागा आपल्याला दिसून येते. दॅट इज कॉल्ड एज बेसिकली स्लिक स्पॉट. आणि फ्लोक्युलेटिंग एजंट, आता डिफ्लोक्युलेशनचं बघितलं आपण. फ्लोक्युलेटिंग एजंट, फ्लोक्युलेटिंग म्हणजे काय, एक प्रकारे एकत्रित ठेवतो. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे फेविकॉल कसा असतो आपला, ठीक आहे, फेविकॉल काय करतो, एक प्रकारे गोष्टी चिपकून ठेवतो, राईट. खूप साऱ्या गोष्टी एक दुसऱ्याला चिपकून ठेवतो फेविकॉल, राईट. तसंच सॉईलमधला फेविकॉल काय माहिती आहे, तो आहे कॅल्शियम. कॅल्शियम इज अ फ्लोक्युलेटिंग एजंट. आणि फेविकॉलने चिपकवलेली गोष्ट तोडण्यासाठी काय कामं येतं, तर डिफ्लोक्युलेटिंग एजंट्स, दॅट इज सिलिकॉन, सोडियम, अल्युमिनियम, पोटॅशियम. तर हे काय झालं, दीज आर द डिफ्लोक्युलेटिंग एजंट्स. फ्लोक्युलेटिंग एजंट कोणता आहे, दॅट इज द कॅल्शियम. तर हा लक्षात ठेवायचं, कॅल्शियम इज अ फ्लोक्युलेटिंग एजंट, राईट. अल्कली सॉइल टॉलरंट ग्रास कोणता आहे, अल्कली असं कोणता ग्रास आहे जो अल्कली सॉइलमध्ये टॉलरेट करू शकतो. अल्कली सॉइलमध्ये टॉलरेट करणारा कोणता ग्रास आहे, टॉलरंट ग्रास आहे. ओके. तर त्याचं नाव आहे रोडेस ग्रास जो आहे, इट इज अल्कली सॉइल टॉलरंट ग्रास. ओके. सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर यू. त्यानंतर अजून एक लास्ट पॉईंट नोट करा की असा कोणता अनायन आहे, अनायन विच इज नॉट फाउंड इन सलाइन सॉइल, विच इज नॉट फाउंड इन सलाइन सॉइल्स. सांगा बरं, कोणता असा आहे अनायन जो की सलाइन सॉइलमध्ये आपल्याला दिसत नाही, तर दॅट इज कार्बोनेट, CO3. ठीक आहे. कार्बोनेट जो की अनायन आहे, तर हा आपल्याला कधीही आपल्याला सलाइन सॉइल्समध्ये दिसून येत नाही. ठीक आहे. सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. आपण प्रॉब्लेमॅटिक सॉइल जे आहेत ते आपण आता जवळपास सगळ्या कव्हर अप केलेले आहेत, राईट. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं की कोणकोणत्या प्रॉब्लेमॅटिक सॉईल असतात, त्या कशामुळे तयार होतात, त्या पॅरेंट मटेरियलमुळे तयार होतात का, की क्लायमॅटिक कंडिशनमुळे तयार होतात. त्यासोबतच आपण त्याचं काय बघितलं, रिॲक्शन्स कसे त्या सॉईलमध्ये होतात, त्यामुळे रिॲक्शन्स तशा झाल्यामुळे त्या सॉईलचं स्ट्रक्चर कसं असतं, चांगलं असतं की डिग्रेड होत चालतं सॉईलचं स्ट्रक्चर. त्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशी असते, राईट. त्यामध्ये न्यूट्रिएंट होल्डिंग कॅपॅसिटी कशी असते त्या सॉईलमध्ये, राईट. ते आपण सगळं बघितलं आहे. त्यासोबतच त्याचं मग मॅनेजमेंट कसं करायचं ते देखील आपण बघितलं. बरं, मॅनेजमेंट जर का नाही करता आलं तर इन दॅट ऑल प्रोसेस कोणकोणते क्रॉप्स आहेत जे आपण तिथे ग्रो करू शकतो, राईट. की कोणते क्रॉप्स टॉलरंट आहे, कोणते क्रॉप्स सेन्सिटिव्ह आहे, कोणते मॉडरेटली टॉलरंट आहे, हे सगळं आपण जे आहे या प्रॉब्लेमॅटिक सॉईलमध्ये आपण सगळं कव्हरअप केलेलं आहे, राईट. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इथे काय काय विचारलं जातं महत्त्वाचं एक लक्षात घ्या की सगळ्यात पहिले जे की सॉईल्स आहेत, ठीक आहे, प्रॉब्लेमॅटिक सॉईल्सचं pH वगैरे विचारला जातो. ठीक आहे. ॲसिडिक सॉईल असेल किंवा सोडिक सॉईल, सलाइन सॉईल असतील, त्यांचा सॉईल pH किती असतो. ठीक आहे.
त्याच्यामध्ये त्याचा EC किती असतो, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, राईट, जे की लेस दॅन 4 आहे की ग्रेटर दॅन 4 आहे. त्याच्यानंतर त्याचा एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज किती आहे, राईट. त्याच्यानंतर सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो त्याचा किती असतो. हे 4 पॉईंट त्या ठरलेल्या प्रॉब्लेमॅटिक सॉइल्सचे तुम्ही सगळ्यांचे एक टेबलमध्ये करून पाठ करून घ्यायचं आहे. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवायचं. 100% तुम्हाला याच्यावरनं एक क्वेश्चन येणार म्हणजे येणार. दुसरं जे की सेन्सिटिव्ह क्रॉप्स, ठीक आहे, सेन्सिटिव्ह क्रॉप्स आणि टॉलरंट क्रॉप्स, की ज्या त्या प्रॉब्लेमॅटिक सॉइल जे आहेत, म्हणजे ॲसिडिक सॉइलला कोणते टॉलरंट क्रॉप्स आहे आणि कोणते सेन्सिटिव्ह क्रॉप्स आहे. त्यानंतर सलाईन सॉइलला कोणते टॉलरंट आहे, कोणते सेन्सिटिव्ह आहे. अल्कली सॉइलला पण सेम. तर त्याचे पण जे आहे मेजर आपल्याला नावं तरी ॲटलिस्ट तुम्हाला नेहमी लक्षात पाहिजे. तर तो एक दुसरा एरिया आहे ज्याच्यामधनं क्वेश्चन विचारले जातात. आणि तिसरा एक इम्पॉर्टंट एरिया ज्याच्यातनं क्वेश्चन विचारले जातात तो म्हणजे की रेमेडी, जी की रेमेडी असते. जस्ट अ मिनिट. जी की रेमेडी आहे म्हणजे एखादी जी की समजा ॲसिडिक सॉईल असेल तर ॲसिडिक सॉईलला क्युअर जर आपल्याला करायचं असेल, त्याचं रिक्लेमेशन करायचं असेल तर काय वापरलं जातं. त्या ॲसिडिक सॉईलमध्ये आपण काय वापरतो, लाईम वापरतो, बरोबर, तिला क्युअर करायला. तेच जर का आपली अल्कलीन सॉईल असेल तर अल्कलीन सॉईलला आपण pH रिड्यूस करण्यासाठी काय वापरतो, जिप्सम वापरतो, राईट, किंवा एलिमेंटल सल्फरचा आपण तिथे वापर करतो. तर हे असे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला वेळोवेळी एक्झामला विचारले जातात. मेजरली या टॉपिकमधनं हे 3 एरियाज आहेत ज्याच्यावरनं क्वेश्चन विचारले जातात. आणि एक शेवटचा चौथा प्लेस जी आहे ती म्हणजे सिनोनिम विचारल्या जातात. सिनोनिम म्हणजे काय की समजा जी की ॲसिड सल्फेट सॉइल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश सॉइल्स. काय आहे तर कॅट सॉइल्स, ठीक आहे, कॅट सॉइल्स. त्याच्यानंतर अल्कली सॉइल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश सॉइल्स, सोलोनेट सॉइल. तर हे असे जे आहेत म्हणजे सेम नेम्स जे दिले असतात. किंवा सलाईन सॉइल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश, दॅट इज व्हाईट क्रस्टेशन जे असणारे असे सॉइल्स आहेत. तर हे असे स्पेशल कॅरेक्टर्सवरती पण ते जे आहेत ते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. किंवा एक अजून असं क्वेश्चन विचारलं जातं की फ्लोक्युलेटिंग एजंट कोणता आहे, राईट, कोणता आयन ॲक्ट्स ॲज अ फ्लोक्युलेटिंग एजंट. तर कोणता आहे, कॅल्शियम आहे, ठीक आहे. कॅल्शियम आयन काय करतो, ॲज अ फ्लोक्युलेटिंग एजंट म्हणून ॲक्ट होतो. त्याच्यानंतर कोणते जे की आयन्स आहेत ते डिफ्लोक्युलेटिंग एजंट आहे. तर सोडियम जो आहे हा काय एक मेजरली डिफ्लोक्युलेटिंग एजंट म्हणून कामा येतो, राईट. तर असे जे बेसिकली क्वेश्चन्स आहेत हे विचारले जातात. सिम्पल क्वेश्चन्स आहेत ते विचारले जातात. ते मी पूर्णपणे आपण इथे कव्हर अप केलेलं आहे. सो कोणाला काही अडचण असेल तुम्ही मला विचारू शकता. ओके, सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. थँक्यू. सो इट इज मोर व्हॅल्युएबल टू दॅन ऑइल, की आपली सॉईलला जपणं जे आहे इट इज मोर व्हॅल्युएबल दॅन दी ऑइल असं आपण म्हणू शकतो. कारण सॉईल इज अ नॅचरल रिसोर्स, राईट. टू फीड द लार्ज पॉप्युलेशन आपल्याला सॉईल जी आहे तिची हेल्थ जी आहे ती प्रॉपर ठेवणं गरजेचं आहे. सो थँक्यू, बाय बाय.